आज आपण सैनिक स्कूलचे स्कूल चॉईस कसे करायचे आणि तो फॉर्म कसा भरायचा याची माहिती घेऊया। सर्वप्रथम आपण सैनिक स्कूलच्या वेबसाईटवर जाऊया। वेबसाईटवर गेल्यानंतर साइन इन करा। साइन इन केल्यानंतर तुम्हाला तिथे यूजर नेम दिसेल। यूजर नेम म्हणजे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा तिथं। मी टाकतोय तिथं। त्यानंतर पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केलेला असेल तो पासवर्ड तिथं फिल करा। त्यानंतर कॅप्चा जसं दिलं त्या पद्धतीनं स्मॉल लेटर असेल स्मॉल, कॅपिटल लेटर असेल कॅपिटल, नंबर्स असतील नंबर्स। त्यानंतर साइन इन करा। साइन इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल दिसेल। प्रोफाईलच्या बाजूला तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहेत, माय प्रोफाईल, नोटीस इश्यूड अँड चॉईस फिलिंग। तर आपल्याला आता चॉईस फिलिंग करायचे, मग चॉईस फिलिंगला क्लिक करा। चॉईस फिलिंग केल्यानंतर तुम्हाला 2 बॉक्स दिसतील, एका ठिकाणी सैनिक स्कूल आणि एका ठिकाणी न्यू सैनिक स्कूल 40% रूट। काही जणांना फक्त सैनिक स्कूल दिसेल आणि काही जणांना फक्त न्यू सैनिक स्कूल दिसेल। त्याचं कारण काय, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरत होता त्या फॉर्म भरत असताना ज्यांनी ओन्ली सैनिक स्कूल केलं आहे त्यांना फक्त सैनिक स्कूलचेच शाळा दिसतील आणि ज्यांनी सैनिक स्कूल प्लस न्यू सैनिक स्कूल केले त्यांना ते दोन्ही तक्ते दिसतील आणि ज्यांनी फक्त न्यू सैनिक स्कूल केले त्यांना तो फक्त न्यू सैनिक स्कूलचाच तक्ता दिसेल। आता मी ज्या विद्यार्थ्याचं केलेलं आहे मी त्याला दोन्ही ऑप्शन दिलेले होते, सैनिक स्कूल प्लस न्यू सैनिक स्कूल। त्यानुसार मला जुन्या शाळा म्हणजे जे सैनिक स्कूल आहेत त्या 33 शाळेची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। या जुन्या शाळा आहेत आणि त्या बाजूलाच लगेच 34 पासून सिरियल आहे तो 78 पर्यंत अशा नवीन शाळा 45। भारत सरकारने आणखीन 45 नवीन शाळा सुरू केलेल्या आहेत सैनिक स्कूलच्या। अशा एकूण 78 शाळा आपल्याला चॉईस करता येतील। तर आता यानंतर तुम्ही खाली गेल्यानंतर तुम्हाला लॉग द चॉईस दिसते बघा। त्यापूर्वी आपल्याला इकडं नंबर आता तुम्हाला द्यायचे। आता मी पहिला प्राधान्य इथं देतोय महाराष्ट्रातला असल्यामुळं महाराष्ट्र सैनिक स्कूल सातारा। तिथं सिरियलमध्ये कुठं आहे बघा, महाराष्ट्र सैनिक स्कूल सातारा, तिथं 1 नंबर केलेला आहे मी। तसंच सातारा चंद्रपूरला 2 नंबर दिलेला आहे मी। तिथं तुम्ही टाईपसुद्धा करू शकता किंवा तिथं ॲरो दिलेले आहेत, कमी जास्तसुद्धा करू शकता। फॉर एक्झाम्पल आता चंद्रपूरचं 2 केलं मी आणि मला आता कोडगू घ्यायचे कर्नाटकाचं, 15 नंबर दिसतोय तिथं बघा कोडगूला। मी तिथं ते डिलीट करून 3 नंबर घेऊ शकतो मी त्याला तिथं आता 3 नंबर। तसंच मला समजा बिजापूर घ्यायचं आहे तर बिजापूरला मी 4 नंबर देऊ शकतो तिथं आता त्याच्याच। तसं आता मला हे सिरियल आता मला इकडं नवीन शाळेमध्ये पण ते कंटिन्यू करायचे। आता 5 नंबरला मला महाराष्ट्रातलीच नवीन शाळा बघायची आहे। आता महाराष्ट्राची नवीन शाळा कुठं आहे बघा, महाराष्ट्राची लाईन जिथून सुरू होईल तिथं, हां आता तिथं 65 नंबर दिसते महाराष्ट्राची शाळा, पण मला तिथं 5 नंबर करायचा तर मी एडिट करून तिथं 5 करू शकतो। त्याच्यानंतरची 6 करू शकतो। महाराष्ट्रातले जेवढे आहेत मी त्या सिरियल लावत आहे। पुन्हा 7 आणि 8 या पद्धतीनं मी सिरियल लावलेलं आहे। आता ज्या राहिलेल्या शाळा आहेत या 8 सोडून त्या सिरियल जे आहेत आता ते सिरियल ऑटोमॅटिक घेईल त्यानं। मला फक्त एवढ्याच शाळा चॉईस करायच्या होत्या, मी एवढ्या चॉईस केल्या। तुम्हाला जर जास्त करायचे असतील तर त्यापूर्वी तुम्ही काय करा, अगोदर पूर्ण शाळेची लिस्ट काढून घ्या एका पानावर, त्याचं सिरियल लावा आणि मग सिरियल लावा। मला ह्या शाळा फक्त 8च पाहिजे होत्या म्हणून मी 8 शाळेचं सिरियल लावलं आणि आता खाली घ्या। खाली आल्यानंतर तुम्हाला लॉग द चॉईस येईल, त्या लॉग द चॉईसला क्लिक करा। लोडिंग युअर डाटा येईल आणि वर येईल तुम्हाला चॉईस ऑर लॉक्ड सक्सेसफुली, ओके करा। तुमचं सिलेक्शन म्हणजे तुम्ही शाळा चॉईस केलेल्या आहेत। आता तुमच्या ज्या मेन शाळा होत्या 8 दिलेल्या तुम्ही त्या सिरियलनंच राहतील आणि बाकीच्या ज्या शाळा होत्या त्या ऑटोमॅटिकली त्यांच्यानुसार ते ऑटोमॅटिकली रो लागेल आणि त्या रोनुसार तुमचा मग मेरिट जे येईल ते पद्धतीनं होईल। आणि जर तुम्हाला अजून डाऊट वाटला की नाही माझं काहीतरी चुकलेलं आहे बाबा, मला अजून थोडंसं विजिट करायचं तिथं काहीतरी, तर त्या ठिकाणी काय करा, तुम्हाला 21 तारखेपर्यंत ते एडिट चॉईस तुम्ही करू शकता। म्हणजे 21 तारखेनंतर ते पुन्हा तुमचं मेरिट लागणार आहे, तोपर्यंत एडिट चॉईस तुम्हाला उपलब्ध आहे 21 तारखेपर्यंत। जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकता। एवढी सोपी प्रक्रिया आहे। यानंतर तुमचं चॉईस संपलेलं आहे। लॉग आऊट करून
तुम्ही बाहेर पडा. ओके, धन्यवाद.